अभिवादन करून आनंद यात्री प्रस्तुत स्वयंभू निर्मित मुंबई पश्चिम विभाग सादर करीत आहोत एकांकिका मोक्षदा। सुख आणिक दुःख यांना सांधते आहे, जीवनाशी ती कधीची भांडते आहे। हॅलो डॉक्टर, हरकत नाही, अगदी 15 मिनिटं झालीत। तास लागेल का? पण चालेल ना इतका वेळ? ओके। हॅलो विशाखा, काय करतेस? हे एक अर्जंट काम होतं। हो तसं अर्जंटच। स्वातीला मी ऑलरेडी बोलवलंय, कुठल्याही क्षणी येईल ती। नको खायला वगैरे अजिबात नको, तू ये फक्त। बेल वाजली, कोणीतरी आलंय, बघते मी, ये तू। ये स्वाती। हाय ताई, कशी आहेस ग? बरी आहे, बरी आहे। आणि आई काय म्हणते? आई कशी आहे? बरी आहे, आत्ताच आलीस, बस पाणी आणते, बस। चार कळवणार राहू सुद्धा बघ महिनाभर भेट नाही आपली। इतकं बिझी शेड्यूल आहे ना, इतकं कंटाळा आला। त्यातून माझं ट्रॅव्हलिंग, अमितचं ट्रॅव्हलिंग, काही विचारू नकोस। नेक्स्ट वीक तर दोघांचंही ट्रॅव्हलिंग आहे। त्या सारा आणि रियाला कुठे ठेवणार तेच कळत नाहीये। तरी म्हटलं त्यांना आजीकडे जाऊन राहा, मावशी पण आहे, पण इकडे वायफाय पण नाही आणि लिफ्ट पण नाही। एकंदर कठीणच दिसतंय। मी बोले ना ग त्यांच्याशी, पण माहित नाही ग त्यांना इथे करमेल का ते। अगं ते राहून दे ग, पण एवढ्या अर्जंटली कशाला बोलावलं असते नाही कळलं। त्याचं काय ना, एका बर्थडे पार्टीला जायचंय, खूप घाईत आहे ग। हा ग थोडी थांब, मी विशूला पण बोलवले। अरे वा, आहेत का आमच्या समाजसेविका मॅडम पण? तिचं पण कुठे खरं ग, आज चंद्रपूर उद्या कोकणात, दौरे चालूच। तरी बरं तिला मुलं बाळ नाही। हा ग असं कसं म्हणतेस? तिने आणि विराजनी मिळून हा निर्णय घेतलाय ना, आणि आता ते सोशल वर्क हातात घेतलंय, त्यात बुडून गेलेत ग ते पूर्णपणे। असं काही नसतं मनीषा, हे बघ शेवटी वय झालं ना की आपलीच मुलं कामाला येतात। बाय द वे, विशाखा येस तर राहायला भेटून येते। अगं थांब 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 थोडी थांब। अगं आत्ताच आईला झोप लागली, नको ना डिस्टर्ब करू तिला, थोडंसं थांब, बस बस थोडंशी बस। आत्ता झोपले? हो बस। बघू का? तू बस, मी बघते थोडा वेळ। ठीक आहे, ओके। ये विशू। ताई काय झालं ग? सगळं ठीक ना? ओके ना? ठीक आहे ठीक आहे। तुझ्या आवाजात जरा अर्जन्सी दिसली, तरी बरं मी घरीच होते। बस पाणी आणते, बस। पटकन टाकली टांग स्कूटरवर आणि आले। म्हटलं तुला आणि आईला भेटून घेते। या महिन्यात अजिबात भेटच नाही बघ। चंद्रपुरात एक तर रेंज नव्हती, आईच्या वाढदिवसाला पण मला विश नाही करता आला। खूप मिस केलं ग मी तिला। कशी आहे ती? बरी आहे ना? अजिबात फोन नाही करता आलाय मला। आईचा वाढदिवस होऊन महिना झाला, तुम्ही दोघी तुमच्या तुमच्या व्यापात।
स्वाती, तुझा वाढदिवस आलाच आता आणि विशू तुझा पुढच्या महिन्यात हे लक्षात आहे तिच्यासाठी केक मागवला तेव्हा मला 1000 रुपये दिले आणि म्हणाली स्वातीच्या वाढदिवसाला पायनॅपल आणि विशूच्या चॉकलेट केक मागव हो. आई पण ना आई ना आजकाल खूप हळवी झाली ग. तिच्या डोळ्यात ना पूर्वीपेक्षा जास्त प्रेम दिसतंय आता. जरा कडक असलेली आपली आई ना आता अगदी सॉफ्ट, अगदी इमोशनल झाली ग. आईचं बोलणं ना हल्ली वेगळंच असतं खूप. तुमची सारखी आठवण काढत असते, तक्रार अशी नसते तिच्या बोलण्यात, पण आजकाल माझ्यापेक्षा तुम्ही दोघी जास्त असता ग तिच्या बोलण्यात. बरं, पण आम्हाला का घाईने बोलवलंयस त्याचं कारण तरी सांग. हो ना, सांगते. ऐका, माझा एक भ्रमंती म्हणून ग्रुप आहे. ओके. त्यांची टूर निघते काश्मीरला. 2-1 महिने आहेत अजून. मीच विचार केला तुम्ही दोघी 1-1 आठवडा इथे येऊन राहा, ताईलाही तुमची सोबत होईल. 15 दिवसांचाच प्रश्न आहे बघ. मी पण इतकी वर्ष मनात असून कुठेच गेले नाही. शाळेच्या सगळ्या सुट्ट्या घरी बसून काढल्या आणि नंतर हा करोना. मनीषा, तुला तर आमचं बिझी शेड्यूल माहितीये ग, आणि त्यातून माझ्या मुली त्या कुठे राहतात माझ्याशिवाय. अगं मग एक काम कर ना, त्यांनाही सुट्ट्याच असतील, त्यांनाही घेऊन ये इथे. बघते मी. अगं पण आम्ही त्याला कुठे चैन पडताय आणि असं एकटं राहणं. छे, तू टूरवर जातेस तेव्हा राहतो ना तो एकटा. मस्त मित्र बोलवून मैफिली जमवतो. तूच म्हणाली होतीस ना. आणि अगं इथून 5 मिनिट पण नाही लागत की तुझ्या घरी जायला. मला थोडा वेळ दे ग मनीषा. अमितशी बोलते आणि मग ठरवते. अशी लग्नानंतर दोघीच्या डिलेव्हऱ्या सोडल्या तर मी तरी कुठे राहायला आले ग जास्त वेळ. आणि त्यातून आईच्या खाण्यापिण्याचं तंत्र ते कुठे जमतंय मला सांभाळायला. बर विशू, तुला तरी जमेल का ग? 15 दिवसांचाच प्रश्न आहे बघ. अगं नेमकी उन्हाळी शिबिरं आली आहेत बघ कोकणात, चान्सच नाही. आणि आई कुठे माझ्याकडून काही करून घेणार आहे? तिच्या आवडीनिवडी, मूड सगळं तुला माहिती बाई. माझं तर सगळं आयुष्यच बदललंय विराजशी लग्न झाल्यानंतर. त्यात आमचं खाणं पिणं पण असं उन्हाळ बाहेर जाऊन. अगं आईचं कुठे काही असतं असं खाण्यापिण्याचं फारसं. सकाळी साध्या भाताबरोबर फोडणीचं वरण, संध्याकाळी फोडणीच्या भाताबरोबर साधं वरण. हे बघ मनीषा, एक करूया का? इकडे जवळच ना एक सिनियर सिटीजन होम आहे. आपण आईला 15 दिवस तिकडे ठेवू. अगं मस्त घरच्यासारखं बघतात. हवं तर पैसे मी देईन. स्वाती, प्रश्न तो नाही ग. बाबा गेले तेव्हा मी 12 वर्षांची, तू 9, आणि आपली विशू तर अगदीच पहिलीत ग. त्यानंतर आईनं एकही रात्र नाही ग काढली घराबाहेर. सगळं आयुष्य अगदी आपल्या भोवती. तुम्हाला ते आईच्या ऑफिसमधल्या नाईक काका आठवतात का? त्यांनी आईला दुसऱ्या लग्नासाठी विचारलेलं सुद्धा. अगं पण आपल्याकडे दुर्लक्ष झालं तर काय म्हणून नाही म्हणाली ती त्यांना. ताई, तुला कसं समजलं? हो ना. एक दिवस ऑफिसमध्ये लेट झाला म्हणून आईला सोडायला आले होते घरी. त्यांना वाटलं मी झोपलीये, तेव्हाच विषय निघाला होता. खूप गप्पा मारले त्यांनी. आणि खरं सांगू ना, आईलाही आवडायचे ग ते. कदाचित मी लग्न केलं असतं ना तर आईला म्हणलंही असतं की आई तू दुसरं लग्न कर म्हणून. ताई, काय बोलतेस तू? भलतंच तुझं काहीतरी. अगं 3 मोठ्या मुली झाल्यानंतर यावेळी दुसरं लग्न? लोक आणि नातेवाईक काय मिळाले असते? नातेवाईक बाबा गेलेले तेव्हा आलेलं का कोणी? केलेली मदत? एकटी ताई होती ना आपली खमकी, म्हणून सगळं निभावलं तिने. आणि स्वाती, मला सांग, तुझ्या त्या हाय सोसायटीमध्ये पण तर होतातच की ग अशी लग्न, बिन लग्नाचे सुद्धा. शेवटी आयुष्यात आपलं माणूस लाभणं महत्वाचं, आणि आम्हाला त्याची हरकत नाही. मग आईने असं केलं असतं तर का ग तुझी अशी रिॲक्शन? हे बघ, ते सगळं हल्ली. पूर्वी परिस्थिती वेगळी होती. अच्छा, म्हणजे आईने आत्ता केलं असतं तर?
खमॉन, अगं काय आपण बोलतोय. आणि विशाखा, तू सुद्धा नुसते बोलत येतेस ना. ताईनेच तर सगळं केलं, तू काय केलंस ग असं मोठं. तू दरवेळेला सोशल वर्कचं कारण आपलं पुढे मोठी मेधा पाटकरच लागून गेलीस. तू तरी काय केलंस ग. मी निदान स्वतःसाठी तरी करत नाहीये सगळं. तू तर काय मायक्रोसॉफ्टची सीईओच ना. जरा सोनीवर गेलीस तर बंद तुम्ही दोघी प्लीज थांबता का जरा. जे झालं ते झालं, आता पुढे आलोय आपण. पण ताई, तू तुझ्या टूरचं आता कसं करणार आहेस. हो ना. मला कळतंय ग तू नाही गेली असते, पण मला नाही जमत आहे. खरं सांगू का, मलाही वाटलं नव्हतं तुम्ही दोघी तयार व्हाल म्हणून, फॉर व्हॉट एव्हर रिझन्स. आणि तुम्ही दोघी इथं असताना मी टूरवर गेले असते ना, तर माझा अर्धा जीव इथेच अडकला असता ग. आजकाल आहे ना, आईच्या बोलण्यात एक काहीशी तृप्त, काहीशी निरीच्छ भावना जाणवते ग. म्हणजे कसं असतं ना, कधी कधी आपला डाव संपत आलेला असतो. म्हणजे जे हवंय ते सगळं मिळालं असतं असं नाही बरं, पण ना यापुढे खेळायची इच्छाच नसते. ती संपलेपणाची भावना, ते वाइंड अप सेंटिमेंट, ती एक्झिटची वेळ, ना खेद ना खंत. कधी कधी वाटतं ना की आता या क्षणी यापुढे काही घडणार नाहीये आणि काही घडावं असं वाटतही नसतं. माझ्याशी बरेचदा, अगदी बरेचदा बोलून दाखवलं हे आईने. स्वाती, विशू, नीट ऐका आता दोघी. 2 महिन्यांपूर्वी आईला जरा त्रास झाला, रक्ताच्या उलट्या झाल्या. काय? डॉक्टरांना दाखवलं तेव्हा त्यांनी काही टेस्ट करायला सांगितलं. कॅन्सरचे सिम्पटम्स होते ते. दुर्दैवानं खूप पुढची स्टेज. डॉक्टरांनी तिच्या नकळत मला सांगितलं, पण आई शहाणी होती ग आपली. इतकी वर्ष हॉस्पिटल लॅब मध्ये काम करून तेवढं लक्षात आलंच तिच्या. अगं ताई, ताई काय बोलतेस काय तू हे. अगं किती भयानक आहे. आणि हे सगळं तुला माहिती होतं. आम्हाला का नाही सांगितलंस ताई तू हे. हे बघ ताई, आपण अजून सुद्धा ट्रीटमेंट करू शकतो ग. अगं आपण तिला अमेरिकेला घेऊन जाऊ, चांगल्या डॉक्टरना दाखवू. अमितचे मामा आहेत तिकडे, अगं सगळं व्यवस्थित होईल. प्रश्न फक्त ट्रीटमेंट आणि खर्चाचा नाहीये ग. स्वाती, विशू, अगं तुम्ही दोघे तुमच्या संसारात इतक्या व्यस्त आहात की हे असं तुकड्या तुकड्यात सांगून तुम्हाला नसतं कळलं ग आईला काय वाटतंय ते. त्यासाठी तो जो एक संवाद, एक इमोशनल कनेक्ट लागतो ना, तो नव्हता तुमच्यात. तक्रार करत नाहीये मी, पण मुलगी म्हणून ना तुम्ही फक्त कधी कधी असायचा तुमच्या सोयीनं. मी आणि ती एकमेकींचा भाग झालेलो ग. तिला काय हवंय नकोय यासाठी शब्दांची गरजच नव्हती. तिला जेव्हा प्रकर्षाने वाटलं ना, तेव्हा तिच्या डोळ्यात फक्त व्याकुळता होती. एक याचना होती ग, याचना. अगं ताई, काय बोलतेस काय तू हे. हो ना ताई, आम्हाला खूप भीती वाटते आता. तू ये बरं आधी इथे बस. ताई बस. ताई शांत हो ताई. तू थांब, मी कॉफी आणते तुझ्यासाठी करून. थांब विशाखा, थांब. काहीही आणू नकोस. मी आईचं मागणं पूर्ण केलंय. तासाभरापूर्वीच आई गेलीये.
मोक्षदा. लेखक मंदार श्रोत्री. दिग्दर्शिका मीनल जाधव. नेपथ्य आणि संगीत प्रभाकर नरवणे. प्रकाश योजना प्रकाश पवार. पात्र परिचय मनीषा प्रवरा ओगले, स्वाती क्षितिजा केळकर, विशाखा स्नेहा जोशी, आई प्रतिज्ञा करमरकर, डॉक्टर नितीन केळकर. स्वयंभू निर्मित सादर करीत आहोत मोक्षदा. काय म्हणाले डॉक्टर? काही खास नाही ग, अशक्तपणा आहे नुसता. वयोमानानुसार होतं तेवढंच. गोळ्या दिल्या डॉक्टरनी, होईल ठीक. मनीषा बस इथे. अगं याच फील्ड मध्ये होते मी आणि तुझी आई आहे. आई आता तू सांगतेस का मी कॉल करू डॉक्टरांना? अगं नको इतका विचार करूस, सगळं ठीक होईल. माझी स्ट्रॉंग आई ग ती. वेडाबाई, अगं खोटं बोलायचं ना तर पूर्ण खोटं बोलावं ग. आणि तुला कधी जमलंय का ते? बरं, तुला जसं वाटतंय तसंच काहीस आहे खरं. अगं पण मेडिकल सायन्स इतकं पुढं गेलंय आता की अगदी पूर्ण ट्रीटमेंट होईल तुझी. व्यवस्थित रिकव्हरी होईल. केमो होईल, डॉक्टर्स आहेत आणि मुळात आम्ही तिघी आहोत की. संपला विषय. नाही, मी केमो घेणार नाही. ए आई, अगं असं वेड्यासारखं बोलून कसं चालेल बरं? मनीषा, मी तुला विचारत नाहीये, सांगते. अगं मला माहितीये माझा कॅन्सर कुठल्या स्टेजला आलाय ते. नकोय मला ट्रीटमेंट. अगं आई, पण आहेत ना यावर ट्रीटमेंट. आणि आम्ही तिघी आहोत की. सगळं अगदी नीट व्यवस्थित प्लॅन करू. नाही, ट्रीटमेंट पण नकोय आणि तू कोणाला सांगणारही नाहीयेस. आई, अगं काय हा वेडेपणा? लोक वेड्यात काढतील आपल्याला अशाने. कोण लोक? मनीषा, तू विशू आणि स्वातीलाही ह्यातलं काही सांगणार नाहीयेस. त्या दोघी त्यांच्या संसारात आणि लोकांची मला पर्वा नाहीये. अगं पण का असं ग? अगं झालंय माझं मनसोक्त जगून आणि तुमचंही सगळं छान चालू आहे ग. अगदी मनसोक्त, मनासारखं. आणि मीही चालती फिरती आहेस की. अगं कसलं मनसोक्त? अजून पुष्कळ आयुष्य बघायचंय तुला. खूप जगायचंय. मनीषा, अगं ज्या गोष्टींचा सामना करायला लागू शकतो ना, ते हॉस्पिटल, सगळं अंथरुणात, ते नकोसे वास, डोक्यावर फिरणारं विचित्र उदास सावट, ह्या सगळ्याला तयारी नाही ग माझी.
इतकी वर्ष बघितलंय आपला माणूस अंथरुणामध्ये असताना घरच्यांची किती धावपळ होते ती. तुला माई मावशी आठवते ना? अगं 2 वर्ष काढली तिने अंथरुणामध्ये. मकरंद आणि नीलू सुद्धा ती कधी सुटते याची वाट पाहत होते. अगं पाण्यासारखा पैसा खर्च केला ग त्यांनी आणि शेवटी ती गेलीच. तिचे हार बघवत नव्हते ग शेवट शेवट. हे सगळं नकोय मला. आणि आता बास, यावर चर्चा नाही. अगं कधी काही मागितलंय का मी तुझ्याकडे? हे एवढं एक मागणं दे मला. आई, आणि वेळ आली की हे एनवलप सगळ्यांसमोर उघड. पण तिच्या मनात डोकवायला विसरलो ग. सगळं तुझ्या गळ्यात टाकून मोकळा झालो. पण काहीतरी मार्ग निघू शकला असता ना ग ताई. विशाखा, मला नाही पटत आहे मनुष्याचा दिलेले. अगं एखाद्या माणसाला मरावंसं वाटतंय आणि आपण त्याला न थांबवता त्याला सपोर्ट करतोय. शी, गुन्हा आहे हा, गुन्हा. गुन्हा? नशीब खूप म्हणत नाहीयेस तू, हो ना? पण ताई, थांब स्वाती. तुला काय वाटलं ग? हायची ही अशी इच्छा ऐकणं आणि मी ते मान्य करणं इतकं सहज होतं माझ्यासाठी? अगं आयुष्याची इतकी वर्ष एकत्र काढल्यावर तेही फक्त दोघी असताना हा असा निर्णय. इच्छा नाही बरं, निर्णय. हे ऐकून माझं काय झालं असेल ना याची कल्पनाही नाही करता यायची तुम्हाला. आणि हो, तुम्हाला नंतर जे ऐकायचंय ना त्याचं उत्तर मी आधीच देते. आईने प्रॉपर विल केलंय तिचं. थांबा एक मिनिट. हॅलो डॉक्टर, येताय ना तुम्ही? हो.
नातेवाईक आलेत आमचे सगळे. हो, तुम्ही सर्टिफिकेट दिलं की पुढचं करतो सगळं. हो. स्वाती, वाच तूच हे. रजिस्टर्ड आहे. हॅलो, वैकुंठ ॲम्ब्युलन्स सर्व्हिस. हो, मगाशी बोललेलो आपण. अर्ध्या तासाने या तुम्ही. हो, ॲड्रेस व्हॉट्सअप केलाय. काय झालंय आईने तिची सगळी प्रॉपर्टी, दागिने, गुंतवणूक आपल्या तिघींना सारखी वाटावी असं लिहिलंय. आणि ही जागा ताई असेपर्यंत ताईला आणि नंतर आपल्याला असं लिहिलंय ग. ताई, धीराची आहेस ग तू. असा कठीण निर्णय घ्यायला ताकद लागते. मला नसतं जमलं. स्वाती, शांत हो. मला माहिती आहे ग, तुला नाही आवडलं हे. पण खरं सांगू का, गेली इतकी वर्ष मी आणि आई एकमेकींच्या इतक्या जवळ आलो होतो ना ग, की आम्हाला गरजच नव्हती ग कधी तिसऱ्या माणसाची. आणि म्हणून कदाचित तुमचं असं अजाणतेपणी का होईना तिच्यापासून दूर जाणं ना, तिने अगदी सहज स्वीकारलेलं. काळाच्या खूप पुढे होती ग आपली आई. कधी कधी ना माणसाला एक स्टेज येते आयुष्यात की आता काही नको असतं. कल्पना कर ना, तू एखादा हिमालयातला सुंदर असा पर्वत चढतेस बराच काळ, अगदी स्वर्गीय असा, आणि एका क्षणी जाणवतं की अरे अरे हे सगळं तर आपण अनुभवलंय. आता हा क्षण गोठावा, तिथेच थांबावा. अगदी तसं वाटलं ग तिला. छान आयुष्य जगली ती, खूप शिकली, चांगली नोकरी केली, अगदी एकटी पडल्यावर सुद्धा मुलींना छान शिकवलं. सगळं छान चालू होतं ग. पण आता कदाचित ना आयुष्याचं उत्तरायण सुरू झालं असतं, आणि ते नको होतं तिला. तिथे त्या समाधानाच्या शिखरावर आयुष्य संपायला हवं होतं. आणि मलाही पटलं ग ते. वरवर विचित्र वाटेल खरं, पण असं आपल्या माणसाला मनापासून जे करायचं असतं ते करू देणं हेच खरं प्रेम ना ग. आणि माणूस जिवंत असताना त्याला मृत्यू कसा हवाय हे त्याने ठरवणं, हे आपल्या माणसाबाबत आपणच नको का समजून घ्यायला. पण ताई, किती त्रास झाला असेल तिला. आई, का घेतलास तू असा निर्णय? आई खंबीर होती का आपली. एखादा निर्णय घेतला ना जगा वेगळा की त्याचा त्रास हा व्हायचाच. पण ती तिच्या निर्णयावर ठाम होती, आणि कदाचित म्हणूनच माझ्याकडेही पर्याय नव्हता ग. ताई, पण आता तुझं काय? तू सुद्धा एकटी पडशील हा विचार नाही आला का ग तुझ्या डोक्यात? हाला ना ग विशू. अगं कुणीतरी डोक्यावरचं छत काढून नेईल असं वाटलं ग. पण मी कदाचित माझ्या स्वार्थासाठी सांगितलं असतं ना तर थांबली पण असती ग ती हाल सोसत. पण मी नसते ग माफ करू शकले स्वतःला. डॉक्टर आले असते, बघते.
विशू थांब, ये इकडे. विशू, ताईने घेतलेला निर्णय डोक्याला पटतो ग, पण मनाला नाही पटत ग. स्वाती, अगं अशी गोष्ट ना अशीच मुलगी करू शकते जिचं आईवर जीवापाड प्रेम आणि काळजी आहे, जिला आईच्या सुख, इच्छा, वेदना जाणवत आहेत. विचार कर ना, किती छान आयुष्य जगलेली आपली आई. तिला हे असं कोणावर अवलंबून राहणं आवडलं नसतं ग, आणि आपल्यालाही ते पाहवलं नसतं. खरं सांगायचं तर आपल्या दोघींचीही इच्छा असली तरी आपल्याला करवलं नसतं. ताई खूप मॅच्युअर्ड आहे, सगळं समजून तिने हा निर्णय घेतलाय. आता जग काय म्हणेल हा विचार नको आपण करायला. आपण तिला समजून घ्यायला हवं, तिला आधार द्यायला हवा. स्वाती, आता यापुढे ताईच असणार आहे आपली आई. सर्टिफिकेट पाठवून देतो. मला माहिती आहे किती कठीण असतं. पेशंटने एखादा कठोर निर्णय घेतला की त्रागा न करता त्याला समजून घेणं. मी तुम्हाला पूर्ण सगळी कल्पना दिली होती, पण तुम्ही फार वेगळ्या वागला. तुम्ही येतो मी. तू सांगितलं नसतंस ना ग, तर तुझ्यातला हा पैलू ना लक्षातच आला नसता. आमच्यात विश्वास गुंगवतो आम्ही, नाही का लक्षात आलं कधी. पण आईच्या मनात ना आमच्याबद्दल कधीच कडवटपणा नव्हता ग. होतं तर फक्त कौतुक आणि अभिमानच होता. ताई, तू सांगितलंस ना ग, तेव्हा कळलं ग आयुष्याचं सोनवणं म्हणजे काय ते. आणि अशा वेळी आपल्या माणसाला मोक्ष देणं हीच आपली जबाबदारी. ताई, निदान शेवटच्या क्षणी तरी आम्ही तुझ्या निर्णयासोबत आहोत ना, याचं आम्हाला समाधान आहे ग ताई. ताई, तू खऱ्या अर्थानं मोक्षदा आहेस ग, मोक्षदा.